मुंबईत काँग्रेस पक्ष मनसेला नवा भिडू म्हणून महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यास तयार नाहीये। मात्र मनसे विना मुंबईमध्ये महाविकास आघाडी खेळ जमेना अशी म्हणण्याची वेळ आली आहे। 2024च्या निवडणुकांची आकडेवारी बघितल्यास मनसेला सोबत घेतल्यास महाविकास आघाडीला मोठा फायदा होणार असल्याचं दिसून येत आहे। मुंबई महापालिकेच्या 227 पैकी 22 वॉर्डामध्ये मनसेच्या मतांचा महाविकास आघाडीला फायदा होईल असं चित्र आहे। दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व, विलेपार्ले, कलिना, भांडूप, घाटकोपर पश्चिम, अणुशक्तीनगर, चांदिवली, माहीम या विधानसभा मतदारसंघातील 22 वॉर्डांमध्ये मनसेच्या मतांचा मवियाला फायदा होऊ शकतो असा अंदाज आहे। त्यामुळे मनसेबाबत सकारात्मक नसलेल्या काँग्रेसला आपला विरोधी बाजू ठेवत मनसेला सोबत द्यावं लागेल की मनसेसोबत सकारात्मक असलेले उद्धव ठाकरे आणि शरद पवार दुसरी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाविकास आघाडीत राज ठाकरेंना सोबत घ्यावं की न घ्यावं यावरती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। ते आता मुंबईची लोक सगळी नेते मंडळी ठरवतील। मुंबई त्यांना जिंकायची आहे, महाविकास आघाडीला जिंकायची किंवा कोणाला जिंकू, आमचे सगळे नेते मंडळी आहेत काँग्रेसचे, त्यांनी त्या पद्धतीने बसून चर्चा करावी आणि तो निर्णय घ्यावा असं आमचं मत आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा करिश्मा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या प्रचार सभांमध्ये लाडक्या बहिणींना योजनांबाबतचं आश्वासन देत आहेत। कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना आश्वासन देत जोपर्यंत एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही असं सांगितलं होतं। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील लाडक्या बहिणींना शब्द दिलाय, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना तुमचा हा देवाभाऊ बंद होऊ देणार नाही असा शब्दच अकोल्यातील सभेमधून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लाडक्या बहिणींना दिलाय। काही लोक म्हणायचे निवडणुकीच्या आधी यांनी जे जे घोषित केलं होतं, सुरू केलं होतं, आता हे सगळं बंद करून टाकतील, त्यांना 2/3 या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे। काही लोक सांगायचे आता लाडकी बहिणीची योजना बंद होणार। 1 वर्ष झालं ही योजना आम्ही सुरूच ठेवली, ती बंद केली नाही। आणि माझ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही, बहिणींची योजना सुरूच राहील। एकनाथ शिंदे शब्द देतो तो पाळतो, जसा लाडकी बहीण योजना शब्द दिला तो पाळला। या पुढे देखील कधीही तुमची योजना बंद होणार नाही हे मी सांगितलेलं आहे। आणि म्हणून जो शब्द मी देतो तो पाळतो आणि म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा। अकलूजमध्ये तुतारी आणि कमळ यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळते। अकलूजची जनता सुज्ञ असून 3 तारखेला प्रचंड बहुमताने मोहिते पाटील यांचीच सत्ता अकलूज नगरपालिकेवरती येणार असा दावा शिवजित सिंह मोहिते पाटलांनी केलाय। मोहिते पाटलांची 4थी पिढी ही निवडणूक रिंगणामध्ये उतरली आहे। सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे पणतू सयाजी राजे मोहिते पाटील हे नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहेत। तर मोहिते पाटील यांची अकलूज इथली सत्ता संपवण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ताकद पणाला लावली आहे। भाजपकडून देखील प्रचाराचा धडाका लावण्यात आलाय। अकलूजमध्ये मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या तुतारी चिन्हावरती पॅनल उभारलाय। भाजप कमळावरती तर अजितदादांचे राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत। जवळपास 43 दिवसाच्या साखळी उपोषणानंतर ह्या ग्रामपंचायतीचं रूपांतर आम्हाला नगरपालिकेमध्ये करण्यामध्ये यश आलं आणि तेव्हापासून जवळपास 4 वर्षाचा कालावधी उलटलेला आहे। आणि मधल्या काळामध्ये आम्ही आदरणीय रणजितदादा असतील, मोठेदादा असतील, भैयासाहेब असतील, बाळदादा असतील, हे आमच्या सगळ्या नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये भरघोस असा निधी आणण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे। निश्चितप्रमाणे आम्हाला खात्री आहे की यंदा देखील ही अकलूजची जनता आदरणीय विजयदादांच्या विचारावर ठामपणे उभं राहील। सर्वच्या सर्व जागा नगराध्यक्ष ही आदरणीय विजयदादांच्या विचाराचे असतील। गुलाल फिक्स। काही जणांचा प्रयत्न असू शकतो, परंतु अकलूजकर हे फार हुशार आहेत आणि सगळं ज्ञात आहे त्यांना, त्यामुळे निश्चितप्रमाणे ते मतपेटीतून आपल्याला दिसून येईल। वंचित बहुजन आघाडीकडून मुंबईत संविधान सन्मान महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं। दादरमधील शिवाजी पार्कवरती ही सभा पार पडलेली असून या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती ताशेरे ओढलेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अजूनही नोंदणी का नाही आणि नोंदणी नसलेल्या संघटनेला पोलीस संरक्षण कसं देतात असा थेट सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारलाय। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना असल्याचा गंभीर आरोप सुजात आंबेडकरांनी केलाय। RSS म्हणते की आम्ही असं पिटिशनच्या अगोदर आला सर।
या देशाचं स्वातंत्र्य मिळालं, राज्यघटना आली. या राज्यघटनेमध्ये लिहिण्यात आलं की कोणालाही संघटन स्थापन करण्याचा अधिकार आहे, पण तो करत असताना त्यांनी कुठल्या तरी असणाऱ्या नियमाखाली स्वतःला रजिस्टर करून घेतलं पाहिजे. आमचा सवाल आहे RSSला की तुम्ही स्वतःला रजिस्टर का करून घेत नाही. त्या औरंगाबादचे पोलीस आता असणारं मला घाबरतं. त्या मी त्यांना असणारं म्हटलं की याच्यामध्ये तुमची साक्षी मी घेणार की तुम्ही असणारा जी संघटना रजिस्टर्ड नाही त्याला पोलीस प्रोटेक्शन कसं दिलं तेवढं सांगा. की RSS नोंदणी करायला नकार देतीये, RSS तिरंगा लावायला नाही देतीये आणि RSS संविधान वाचायला आणि संविधान मानायला नकार देतीये. आणि जे संघटना ह्या देशामध्ये संविधान मानत नाहीत, स्वतःला रजिस्ट्रेशन करत नाहीत आणि स्वतःला तिरंगा फडकवण्याची हिंमत करत नाहीत, त्याला आम्ही दहशतवादी आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशनच म्हणणार. पक्षाच्या पदांचा राजीनामा देत राजकारणापासून दूर राहण्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर पक्षाने त्यांचा राजीनामा नामंजूर केला होता. सुप्रिया सुळेसारख्या वरिष्ठ नेत्यांनी देखील त्यांना पक्षासाठी काम करण्याच्या सूचना केलेल्या होत्या. त्यानंतर देखील सलील देशमुख आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. जिवंत राहिलो तर पक्षासाठी काम करू शकेन, आधी तब्येत सांभाळू द्या, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे नेते सलील देशमुख यांनी केलंय. सिक आताही आहे आणि जसं मी आपल्याला सांगितलं होतं, पहिले आपली तब्येत दुरुस्त करील आणि मग आपलं सिक लीव्ह म्हणा किंवा इंग्लिशमध्ये सबॅटिकल म्हणा किंवा अजून काही दुसरा शब्द भेटू शकेल याचा मला अधिकार आहे. आणि त्यासाठी मी आपल्याला त्या पद्धतीने सांगितलं होतं की मी काही दिवस जे आहे हे सक्रिय किंवा अग्रेसर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राहू शकणार नाही, म्हणून त्या ठिकाणी मी राजीनामा दिला होता. सुप्रियाताईंनी आम्हाला सांगितलं पक्षामध्ये तुम्ही राहायला पाहिजे, त्याच्या पहिले मी जिवंत राहायला पाहिजे. पण त्या जिवंत राहण्यासाठी मला माझी तब्येत चांगली होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. मुस्लिम धर्मीय महिलांनाही एक पत्नी कायदा लागू हवा ही मागणी भारतीय मुस्लिम महिला आंदोलन संस्था कित्येक वर्षापासून करते. आज याच संस्थेनं भारतातील 7 राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाचे निकाल पत्रकार परिषद घेऊन सरकारसमोर मांडले. या सर्वेक्षणामध्ये 78% मुस्लिम महिलांनी मुस्लिम समाजातील बहुपत्नीकत्व बंद व्हावं आणि इतर धर्मियांप्रमाणे एक पत्नी कायदा हा लागू व्हावा अशी मागणी केली आहे. मैं ये भी जानती हूँ कि जेंट्स को भी बहुत तकलीफ होता है, बहुत ज़्यादा. ये वाली बोलती है मेरे को बजर का पैसा नहीं दिया, वो बोलता है मेरे को पैसे नहीं. अच्छा, दुनिया वाले जब उसको सवाल करता है तो बोलता है हमारे में शादी हो गया, अभी क्या कर सकता है. ये मैं ये नहीं बोलती हूँ कि मुसलमान को 4 शादी करना चाहिए कि हिंदू को 4 शादी. मैं ये सोचती हूँ ना, दुनिया में जो भी इंसान है, चाहे वो मुस्लिम हो, ईसाई हो, हिंदू हो, जो भी हो, वो 2 शादी ना करे. ट्रिपल तलाक मानने के लिए ही तैयार नहीं है. जब ट्रिपल तलाक 2019 में बंद हुआ तो 2021 में मेरे को दिया, तो वो मायने किधर रखता है. फिर उसकी क्या हक बनता है कि वो दूसरी शादी करे. वो दूसरी शादी का क्या राइट बनता है. और वो औरत भी अच्छे से आ रही, घर में रह रही है, खा रही, उसका राइट क्या बनता है मेरे घर में आने का, मेरे घर में रहने का, और मेरे बच्चों को उसकी माँ बुलवाने का. माँ तो मैं ही हूँ ना. मैंने 9 महीना कोट में पेट में रखी हूँ, मैंने 9 महीने के बाद उन लोग को जन्म दी ना. मेरा हक बनता है ज़्यादा कि उसका हक बनता है ज़्यादा. हमेशा से हमको बोला गया है कि इस पर बात नहीं करना है, ये मज़हब से जुड़े हुए मुद्दे हैं, लेकिन औरतों की जो हकीकी ज़िंदगी है उसमें तकलीफ़ें हैं. और जो औरतें बहुपत्नी प्रथा से पीड़ित हैं, उनकी तकलीफ़ें समाज के सामने बाहर लाने का ये एक प्रयास है. और ये जो स्टडी है, इससे हम एक नया एविडेंस भी हम सामने ला रहे हैं कि ये जो प्रथा है ये मुस्लिम समाज के लिए ख़त्म होनी चाहिए. और जो देश का कानून है जिसमें बहुपत्नी प्रथा इलीगल है, वो जो कानून है वो मुस्लिम समाज पर भी लागू होना चाहिए, ऐसी हम बात कर रहे हैं. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींनी हरकत घेतल्यानंतर साधू महंत साधूग्रामच्याच जागेवरती ठाम आहेत. साधूंच्या राहण्याची व्यवस्था इतर कुठेही होऊ शकत नाही. परंपरेप्रमाणे तपोवनातच साधू राहतील अशी भूमिका महंत सुधीरदास पुजारी यांनी घेतली आहे. तर पर्यावरणप्रेमींनी सुचवलेल्या जागांमध्ये कुंभमेळ्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती ही मनपा आयुक्तांनी दिलेली असून ते झाडे तोडण्यावरती ठाम आहेत. राजस्थानच्या कोटा थर्मल पॉवर प्लांटमध्ये एका अजगरानं कर्मचाऱ्यावरती झडप घातली. कर्मचाऱ्याच्या ओरडण्यानंतर बाकी कर्मचारी धावत आल्यानं त्यांनी अजगराला मारून बाजूला केलं. कर्मचाऱ्याचा जीव हा थोडक्यात बचावलाय.
थायलंडमध्ये सध्या पूरस्थिती ही भीषण अवस्थेत आहे। यावेळी हात याई या पूरग्रस्त भागामध्ये पुराच्या पाण्यामधून एक भला मोठा साप वाहून जाताना दिसला। या सापाला पाहून नागरिकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली, तर नागरिकांमध्ये पुरासोबतच सापाची देखील दहशत निर्माण झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.